ऋष्यशृङ्गस्तुजा माता पुत्रांस्तव विधास्यति सनत्कुमार कथितमेतावद्व्याहृतं मया अथ हृष्टो दशरथः सुमन्त्रं प्रत्यभाषत यथर्षशृङ्गस्त्वानीतो येनोपायेन सोच्यताम्. सुमंत्र राजा दशरथाला म्हणाला, अशा प्रकारे आपण वडील वयाचे असल्यामुळे ऋष्यशृंग आपला एक प्रकारे जावईच होईल. मग तो पुत्रप्राप्तीसाठी आपल्याला इष्ट असलेला यज्ञ करण्यास पौरोहित्य करेल. ही सनत्कुमारांनी सांगितलेली कथा मी आपल्याला सांगितली. त्यावर दशरथ म्हणाले, नंतर ऋष्यशृंगाला अंगदेशात केव्हा नेलं, मला विस्तारानं सगळं सांगा ना. इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मिकी आदि काव्ये बालकांडे नवमः सर्गः. इथे श्री वाल्मिकी रचित आर्ष रामायण नामक आदि काव्यातील बालकांडाचा सर्ग 9 समाप्त झाला. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. उठता बसता काम करता वदनी राम नाम घेता. उठता बसता काम करता वदनी राम नाम घेता. खर्च लागतो का, खर्च लागतो का. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. चोरही लुटतील सर्व काही, चोरही लुटतील सर्व काही. नामस्मरण हृदय राही, नामस्मरण हृदय राही. नाही भय धोका, नाही भय धोका. किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. ब्रह्मचैतन्य सांगती लोका, ब्रह्मचैतन्य सांगती लोका. घालवू नका रे जन्म रे फुका, घालवू नका जन्म रे फुका. पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. ब्रह्मचैतन्य सांगती लोका, घालवू नका जन्म रे फुका. ब्रह्मचैतन्य सांगती लोका, घालवू नका जन्म रे फुका. पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा, मंत्र हा सोपा. प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. अथ दशमः सर्गः. ऋष्यशृङ्गस्याङ्गदेशागमनं शान्तया सह विवाहश्च. बालकांड सर्ग 10. अंगदेशामध्ये ऋष्यशृंगाचं आगमन, त्याचा राजकन्या शांताईच्याशी विवाह, सगळ्या घटना सविस्तर असं वर्णन. सुमंत्रश्चोदितो राज्ञा प्रोवाचेदवचस्तदा. यथर्षशृङ्गस्त्वानीतो येनोपायेन मन्त्रिभिः. तन्मे निगदितं सर्वं शृणु मे मन्त्रिभिः सह. रोमपादमुवाचेदं सहामात्य पुरोहितः. उपायो निरपायो यस्माभिरभिचिन्तितः.
ऋष्यशृङ्गो वच वनचरस्तपः स्वाध्याय संयुतः अनभिज्ञस्तु नारीणां विषयाणां सुखस्य च इन्द्रियार्थैरभिमतैर्डरचित्त प्रमाथिभिः पुरमानायिष्यामः क्षिप्रं चाध्यवसीयतां गणिकास्तत्र गच्छन्तु रूपवत्यस्वलङ्कृताः प्रलोभ्य विविधोपायै राणेष्यन्तीह सत्कृताः. मग राजानं आज्ञा दिली तेव्हा सुमंत्र पुढे म्हणाला, सुमंत्रश्चोदितो राज्ञा प्रोवाचेदं वचस्तदा. महाराज, रोमपादाच्या मंत्र्यांनी ऋष्यशृंगाला त्याच्या देशात कोणत्या युक्तीने आणलं ते मी आपल्याला सांगतोय. आपण इतर मंत्र्यासह कृपया तो वृत्तांत ऐका. रोमपादाचे अमात्य आणि पुरोहित त्याला म्हणायला लागले, आम्ही एक उपाय योजलाय, त्यामध्ये आपल्याला यश येईल, वेद सिद्धीस जाण्यास अडथळा येणार नाही. ऋष्यशृंग मुनिकुमार नेहमी अरण्यात राहतो, तप आणि स्वाध्याय करतो, त्याला स्त्रिया म्हणजे काय तेही माहीत नाही, विषय सुख तर त्याला मुळीच ठाऊक नाही. आम्ही त्याला विषयाचं प्रलोभन देऊ, त्याचं चित्त चंचल होईल, मग त्याला आम्ही भुलवून नगरामध्ये आणू. त्यासाठी लवकर प्रयत्न करावा. तर छान छान दागिने घातलेल्या सुंदर गणिका तेथे जातील, तर त्या अनेक युक्त्या योजून त्याला मोह पाडून इकडे घेऊन येतील, म्हणून त्यांना योग्य मानाने वनात पाठवावं. श्रुत्वा तथेति राजाच प्रत्युवाच पुरोहितं पुरोहितो मंत्रिणश्च तदा चक्रुश्च ते तथा वारमुख्यास्तु तच्छ्रुत्वा वनं प्रविविशूर्महत् आश्रमस्या विदुरेऽस्मिन् यज्ञं कुर्वन् दर्शने ऋषेः पुत्रस्य धीरस्य नित्यमाश्रमवासिनः पितुः नित्यसन्तुष्टो नातिचक्राम चाश्रमात् न तेन जन्म प्रभृतिर्दृष्टपूर्वं तपस्विना स्त्री वा पुमान् वा यञ्चान्यतः सत्वं नगराष्ट्रजं ततः कदाचित् तन्देशमाजगाम यदृच्छया विभाण्डकसुतस्तत्र ताश्चापश्यद्य वरांगणाः. मग त्याच्यावर राजा पुरोहिताला म्हणाला, ठीक आहे, हाच उपाय तुम्ही करा. झालं. मंत्री व पुरोहित त्या व्यवस्थेला लागले. पुरोहितो मंत्रिणश्च तदा चक्रुश्च ते तथा. आणि नंतर नगरातील मुख्य गणिका राजाच्या आज्ञेप्रमाणे अरण्यात गेल्या. वारमुख्यास्तु तच्छ्रुत्वा वनं प्रविविशूर्महत्. तेथे विभांडक ऋषींच्या आश्रमापासून थोड्या दूरवर थांबून ऋष्यशृंग दिसतो काय याची वाट पाहू लागले. आश्रम्यास्या विदुरेस्मिन् यत्नं कुर्वन्ति दर्शने ऋषेः पुत्रस्य धीरस्य नित्यमाश्रमवासिनः. ऋष्यशृंग नेहमी आश्रमातच राहत असे. तो वडिलांची सेवा करण्यातच आनंद मानत असे. पितू स नित्य संतुष्टो नातिचक्रामच्या आश्रमात. तो आश्रमाच्या बाहेर फारसा पडलेला नव्हता. जन्मापासून त्या वेळेपर्यंत त्याने एकही स्त्री पाहिलेली नव्हती. न च तेन जन्म प्रभृतेर दृष्टपूर्वं तपस्विना स्त्री वा पुमान वा यंचान्यत सत्वं नगरराष्ट्रजम. वडिलाशिवाय दुसऱ्या पुरुषाचंही दर्शन घेतलेलं नव्हतं. तसेच देशातल्या अन्य प्राणीही त्याने पाहिले नव्हते. ततः कदाचित तन्देशमा जगाम यदृच्छया. आणि त्या गणिका जेथे थांबल्या होत्या तेथे काही वेळाने अचानक तो फिरत आला आणि त्या गणिका त्याने पाहिल्या. विभाण्डकसुतस्तत्र ताश्चात पश्चात वरांगणाः ताश्चेत्रवेशाः प्रमदा गायन्तो मधुरस्वरम्. ऋषिपुत्रमुपागम्य सर्ववचनमब्रुवन् कस्त्वं किं वर्तसे ब्रह्म ज्ञातुमिच्छामहे वयम्. एकस्त्वं विजने दूरे वने चरसि शंस नः. अदृष्टरूपास्तातेन काम्यरूपा वने स्त्रियः. हर्दातस्य मतिर्जाता आख्यातुं पितरं स्वकं. पिता विभाण्डकोऽस्माकं तस्याहं सुतौ रसः. ऋष्यशृंग इति ख्यातं
नाम कर्म च मे भुवि इहाश्रमपदोऽस्माकं समीपे शुभदर्शनाः करिष्येऽत्र पूजां वै सर्वेषां विधिपूर्वकम्. त्या प्रमोदाचा वेश फार सुंदर होता. त्या गोड आवाजात गाणी गात होते. गायंतो मधुरस्वरम. ऋषिकुमाराला पाहताच त्याच्याजवळ येऊन त्याला त्या प्रश्न विचारू लागल्या. ऋषिपुत्रमुपागम्य सर्वं वचनमब्रुवन्. ब्रह्मण, आपण कोण आहात? कस्त्वं किं वर्तसे? ब्रह्म ज्ञातुमिच्छामहे वयम्. आपण काय करता? या घोर अरण्यात कशासाठी फिरताय? कस्त्वं विजने दूरे वने चरसी शंसनः. आम्हाला कृपा करून सांगा. त्याने तर स्त्रियांना कधीच पाहिलं नव्हतं. अदृष्टरूपास्तातेन काम्यरूपवणे स्त्रिया. त्या दिसायला सुंदर होत्या. त्याला त्या आवडल्या. म्हणून त्याने आपल्या पित्याचा परिचय देण्याचा विचार केला. हरदातस्य मत्रिजाता आख्यातुं पितरं स्वकामम्. तो म्हणायला लागला, पिता विभांडकोस्माकं तस्याहं सुता औरसा. माझ्या पिताचं नाव विभांडक आहे आणि मी त्यांचा पुत्र आहे. माझं नाव ऋष्यशृंग आहे. ऋष्यशृंग इति ख्यातं नाम कर्म च मे भुवि. माझा आश्रम जवळच आहे. इह आश्रमपदोस्माकं समीपे शुभदर्शनाः. आपण दिसायला फार सुंदर आहात. माझ्या आश्रमात चलावं. मी तेथे तुमचं पूजन करेन. करिष्ये तत्र पूजां वै सर्वेषां विधिपूर्वकम्. ऋषिपुत्र वच श्रुत्वा सर्वासां मतिरास्वै. तदाश्रमपदं द्रष्टुं जग्मुः सर्वतोस्तनोऽङ्गणाः. गतानां तु ततः पूजां ऋषिपुत्रश्चकारः. इदमर्घ्यमिदं पाद्यमिदं मूलं फलं च नः. प्रतिगृह्यतु तां पूजां सर्वा एव समुत्सुकाः. ऋषिभीताश्च शीघ्रं तु गमनाय मतिं दधुः. अस्माकमपि मुख्यानि फलानि माणिये द्विज. गृहाण विप्रभद्रन्ते भक्षयस्व च माचिरम्. ततस्तातं समालिङ्ग्य सर्वहर्षसमन्विताः. मोदकान् प्रददुस्तस्मै भक्षांश्च विविधान् शुभान्. त्याचं म्हणणं ऐकून त्या गणिकांनी ते मान्य केलं. त्या स्त्रिया आश्रम पाहण्यासाठी त्याच्याबरोबर गेल्या. तिथे गेल्यावर त्यांना अर्घ्य, पाद्य, भोजन, फळे आदींनी सत्कार केला त्यांचा. इदमर्घ्यमिदं पाद्यमिदं मूलं फलं च नः. त्याने केलेल्या सत्काराचा स्वीकार करून त्या तेथून लवकर निघाल्या. गमनाय मतिं दधुः. ऋषीच्या भीतीमुळे, कारण त्यांना विभांडक ऋषीची भीती वाटत होती. ऋषिताश्च शीघ्रं तु गमनाय मतिं दधुः. त्या म्हणाल्या, ब्रह्मण, आमच्याजवळही काही चांगली फळे आहेत. ततस्तातं समालिङ्ग्य सर्वा हर्षसमन्विता. मोदकान् प्रददुस्तस्मै भक्षांश्च विविधान् शुभान्. ती तुम्ही लवकर खा. आमच्याजवळ काही चांगली फळे आहेत, ती तुम्ही खा. उशीर करू नका. मग त्यांनी त्या ऋषिकुमाराला प्रेमाने आलिंगन दिलं व त्याला मिठाईचे उत्तम असे पदार्थ पण दिले. ताणीच्या आस्वाद्य तेजस्वी फलानि तिस्म मन्यते. अनास्वादित पूर्वाणि वने नित्यनिवासिनाम्. अपृच्छच्च तदा विप्रान् व्रतचर्यां निवेद्य च गच्छन्ति स्यापदेशाद्दा भीतास्तस्य विदो स्त्रियः. गतासु तासु सर्वासु काश्यपस्यात्मजो द्विजः. अस्वस्थहृदयश्चासीत् दुःखाच्च परिवर्तते. ततो परेद्युस्तं देशा जगाम स वीर्यवान्. विभाण्डकसुतः श्रीमान् मनसा चिन्तयन् मुहुः. मनोज्ञा यत्र ता दृष्टा वारमुख्याः स्वलङ्कृताः. दृष्ट्वैव च ततो विप्र मायान्तं हृष्टमानसाः. उपसृत्य ततः सर्वास्तास्मुचुरिदं वचः. येयाश्रमपदं सौम्य अस्माकमिति चाब्रुवन्. ते पदार्थ खाताना तानीच्या स्वाद्य तेजस्वी फलानी स्म मन्यते. ऋषिकुमाराला वाटलं की ही फळेच असावी. त्या बिचाऱ्याने मिठाई कधी पाहिलीच नव्हती.
नेहमी वनात राहणाऱ्या ऋषींना मिठाई खाण्याचा प्रसंग कुठून येणार? त्या स्त्रियांनी आम्हाला उशीर होईल, आम्ही पण व्रत करतो, मी आता जातो असे म्हणून विभांडक ऋषीच्या भीतीनं तेथून काढता पाय घेतला. त्या गेल्यावर त्या मुनिकुमाराला त्यांची आठवण येऊन हुरहुर वाटू लागली व तो आश्रमाच्या आसपास विमनस्कपणे फिरू लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आश्रमातून निघून मोठ्या आशेने त्या ठिकाणी गेला की जिथे त्या स्त्रिया त्याला दिसल्या होत्या. त्याला येताना पाहून गणिकांना फार आनंद वाटला. त्या सर्वजण त्याच्या भोवती जमल्या आणि म्हणू लागल्या, मित्रा, आज तू आमच्या आश्रमाकडे चल. ये ह्याश्रमपदं सौम्यम अस्माकमिति च ब्रुवन् चित्राण्यत्र बहूनि शुर्मूलानि च फलानि च तत्रापेक्ष्य विशेषेण वीर्हि भविता ध्रुवम्. श्रुत्वा तु वचनं तासा सर्वासां हृदयङ्गमम् गमनाय मतिं चक्रे तञ्च निन्युस्तथा स्त्रियः तत्र चानीयमाने तु विप्रे तस्मिन् महात्मनि ववर्ष सहसा देवो जगत्प्रह्लादयंस्तदा वर्षेणैवागतं विप्रं तापसन्न नराधिपः प्रत्युद्गम्य पुनीं प्रभ्व शिरसा च महिंगतः. येथे जरी अनेक फळे मिळत असली तरी आमच्याकडे पुष्कळच चांगली फळे उपलब्ध आहेत, ती आम्ही तुला देतो. त्यांचं गोड बोलणं ऐकून ऋष्यशृंग त्यांच्या बरोबर जायला तयार झाला आणि गणिकांचा बेत सफल झाला. त्याला घेऊन त्या अंगदेशामध्ये प्रविष्ट झाल्या. तो ब्राह्मण अंगदेशात येताच इंद्राने अचानक बहारदार पाऊस पडायला सुरुवात केली. पाऊस आलेला पाहताच राजाने अनुमान केलं की ऋष्यशृंग नगरात आला असावा. राजा लगबगीने त्याला समोर गेला. भूमीवर मस्तक टेकून राजाने त्याला प्रणाम केला. अर्घ्यांच्या शिरसाच महिमगता अर्घ्यांच्या प्रददौ तस्मै न्यायतः सुसमाहितः वव्रे प्रसादं विप्रेन्द्रा मा विप्रं मन्युरा विषेत अंतःपुरं प्रवेशास्मै कन्यां दत्त्वा यथाविधि शान्तां शान्तेन मनसा राजा हर्षमवापसः एवं न्यवसत् तत्र सर्वैः कामैः सुपूजिताः ऋष्यशृंगो महातेजाः शांतया सह भार्यया. मग नंतर राजानं आपल्या मनापासून त्यांचं पूजन केलं आणि वरदान पण मागितलं, भगवान, आपल्या पिताजींची व आपली आमच्यावर कृपा असो. त्याने असं म्हटलं कारण एक प्रकारे कपटानं त्याला देशात आणलं म्हणून तो मुनिकुमार किंवा विभांडक आल्यावर आपल्यावर क्रोध करतील अशी राजाला भीती वाटली. नंतर राजानं मुनिकुमाराला आपल्या अंतःपुरात नेलं. अंतःपुरं प्रवेशास्मै कन्यां दत्त्वा यथाविधी आपली कन्या शांता हिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याने त्याला विनंती केली. विवाह संपन्न झाला. शांता शांतेन मनसा राजा हर्षमवापसा. आणि मग इतिहासे श्रीमद रामायणे वाल्मिकी आदि काव्ये बालकांडे दशम सर्गः. येथे श्री वाल्मिकी रचित आर्ष रामायण नामक आदिकाव्यातील बालकांडाचा सर्ग 10 समाप्त झाला. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. दोन अक्षरांचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम. दोन अक्षरांचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम. लाख लाख दिवे उजळती आसमंत लाख लाख दिवे उजळती आसमंत सरला वनवास आले घरी भगवंत सरला वनवास आले घरी भगवंत. अयोध्यात झाले किती सुंदर धाम. जय श्रीराम. दोन अक्षरांचे सुंदर नाम श्रीराम जय राम जय जय राम. दोन अक्षरांचे सुंदर नाम श्रीराम जय जय राम. राम नाम घेता
हरतील साऱ्या चिंता, राम नाम घेता हरतील साऱ्या चिंता, होईल कृपा त्याची सुटेल रे गुंता, होईल कृपा त्याची सुटेल रे गुंता, राम नाम जिथे तिथे, राम नाम जिथे तिथे, येतो हनुमान, येतो हनुमान, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, दोन अक्षरांचे सुंदर नाम, श्रीराम जय राम जय जय राम, राम म्हणा तुम्ही राम म्हणा, राम म्हणा तुम्ही राम म्हणा, मुखाने जय श्रीराम म्हणा, मुखाने जय श्रीराम म्हणा, मंत्राहुनीही मोठे हे नाम, मंत्राहुनीही मोठे हे नाम, जय श्रीराम, दोन अक्षरांचे सुंदर नाम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. अथ एकादश सर्गः. सुमंत्रस्य सम्मत्या राज्ञा दशरथेनांग राजगृहाच्छान्तर ऋष्यशृंगयोः स्वे गृहे समानयनम. बालकांड सर्ग 11. सुमंत्राच्या सांगण्यावरून दशरथ राजा सपरिवार अंगराजाकडे जातो आणि तेथून शांता आणि ऋष्यशृंग यांना अयोध्येमध्ये आणतो. भूय एव हि राजेंद्र शृणु मे वचनं हितं, यथा सदेव प्रवर कथयामास बुद्धिमान्, इक्ष्वाकुणां कुले जातो भविष्यति सुधार्मिकः, नाम्ना दशरथो राजा श्रीमान् सत्यप्रतिस्रवः, अंगराजेन सख्यञ्च तस्य राज्ञो भविष्यति, कन्या चास्य महाभागा शान्ता नाम भविष्यति, पुत्रस्त्वङ्गमस्य राज्ञस्तु रोमपाद इति श्रुतः, तंस राजा दशरथो गमिष्यति महायशाः, नपत्योऽस्मि धर्मात्मन् शान्ता भरता मम क्रतुम्, आहरेत त्वया ज्ञप्तः संतानार्थे कुलस्य च. नंतर सुमंत्र पुन्हा म्हणाला, सनतकुमारांनी ऋषींना आणखी काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो, ऐका पुढे. ते म्हणाले होते की इक्ष्वाकू वंशात दशरथ नावाचा एक मोठा धार्मिक आणि सत्यवचनी राजा होईल. इक्ष्वाकुणां कुले जातो भविष्यति सुधार्मिकः, नाम्ना दशरथो राजो श्रीमान सत्यप्रतिस्रवः. अंग देशाच्या राजाजवळ त्याची मैत्री होईल. अंगराजेन सख्यंच तस्य राज्ञो भविष्यति, त्या राजाला शांता नावाची भाग्यशाली कन्या असेल. कन्याचास्य महाभागा शांता नाम भविष्यति, रोमपाद असे अंग देशाच्या राजाचे नाव असेल. रोमपाद इति श्रुतः, पुत्रस्त्वंगस्य राज्ञस्तु, दशरथ राजा त्याच्याकडे जाऊन म्हणेल, हे धर्मात्मन, मला संतान नाही, जरा आपण आज्ञा दिलीत तर शांताचे पती ऋष्यशृंग मुनी माझ्याकडे येऊन माझा यज्ञ साजरा करतील. संतानार्थे कुलस्य, त्या यज्ञाने मला पुत्रप्राप्ती होईल आणि माझ्या वंशाचं रक्षण होईल. श्रुत्वा राज्ञोऽथ तद्वाक्यं मनसा सविचिन्त्य च, प्रदास्यते पुत्रवन्तं शान्ता भर्तारमात्मवान्, प्रतिगृह्य च तं विप्रं स राजा विगतज्वरः, आहरिष्यति तं यज्ञं प्रहृष्टेनान्तरात्मना, तञ्च राजा दशरथो यशस्कामकृताञ्जलिः, ऋष्यशृङ्गं द्विजश्रेष्ठं वरयिष्यति धर्मवीत, यज्ञार्थं प्रसवार्थं च स्वर्गार्थं च नरेश्वरः, लभते च सतं कामं द्विजमुख्याद्विषाम्पतिः, पुत्राश्चास्य भविष्यन्ति चत्वारो मीतविक्रमाः, वंशप्रतिष्ठानकराः सर्वभूतेषु विश्रुताः. मग राजाचं सांगणं ऐकून रोमपाद विचार करील आणि शांताचा पुत्रवंत पती ऋष्यशृंग त्याला तो दशरथ राजाबरोबर पाठवी. ऋष्यशृंग त्याला आणल्यावर दशरथ राजाची चिंता दूर होईल आणि तो इष्ट तो यज्ञ करेल. धर्मज्ञ राजा दशरथ ऋष्यशृंगाला पुत्रकामेष्टी यज्ञासाठी ऋत्विज म्हणून स्वीकारेल आणि त्या ब्रह्मर्षीकडून
यज्ञाद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे पुत्र प्राप्त करेल. दशरथ राजाला पराक्रमी आणि कुळाची ख्याती वाढवणारे 4 पुत्र होतील. एवं स देव प्रवर पूर्वं कथितवान कथां सनत्कुमारो भगवान पुरा देवयुगे प्रभु सत्वं पुरुष शार्दूल समानय सुसुत्कृतं स्वयमेव महाराज गत्वा सबलवाहः सुमन्त्रस्य वचः श्रुत्वा हृष्टो दशरथो भवत् अनुमान्य वसिष्ठञ्च सुतवाक्यं निशाम्य च शान्तपुरस्सहामात्यः प्रययो यत्र सद्विजाः वनानि सरितश्चैव व्यतिक्रम्य शनैः शनैः अभिचक्राम तन्देशं यत्र वै मुनिपुंगवः. सुमंत्र पुढे म्हणाला, महाराज, सत्ययुगामध्ये भगवान सनतकुमारांनी ऋषींना असं भविष्य सांगितलं होतं, हे मी अन्यत्र ऐकलंय. तेव्हा महाराज, आपण निवडक लोकांसह अंगदेशात जावं आणि मुनिकुमार ऋष्यशृंगाला इथं आणावं. हे ऐकून राजाला आनंद झाला. त्याने वशिष्ठांना सुमंत्राचे म्हणणे सांगितलं व त्यांची आज्ञा घेऊन तो राजा आपल्या राण्या व मंत्री यासह जेथे ऋष्यशृंग राहत होता तेथे गेला. वाटेमध्ये अनेक नद्या वने पार करून तो राजा अंगदेशात पोहोचला. वनानी सरितश्चैव व्यतिक्रम्य शने शने. तेथे पोहोचल्यावर त्याने रोमपादाजवळच बसलेल्या मुनिकुमाराला पाहिलं. तो अग्नीसारखा तेजस्वी दिसत होता. आसाद्यंतं द्विजश्रेष्ठं रोमपाद समीपम ऋषिपुत्रं ददर्शार्थो दीप्यमानमिवानलम्. ततो राजा यथायोग्यं पूजा चक्रे विशेषतः सखित्वा तस्य वैराज्ञ प्ररष्टेनान्तरात्मना रोमपादेन चाख्यातं ऋषिपुत्राय धीमते सख्यं संबंधकं चैव यदा तं प्रत्यपूजयत. एवं सुसत्कृतस्तेन सहोषित्वानरर्षभः 7 दिवसान् राजानमिदमब्रवीत्. शान्ता तव सुता राजन् सह भर्त्रा विशाम्पते मदीयं नगरं यातु कार्यं हि महद्युतिं. तथेति राजा संसृत्य गमनं तस्य धीमतः उवाच वचनं विप्रं गच्छत्वं सह भार्यया. ऋषिपुत्र प्रतिश्रुत्य तथेत्याह नृपं तदा. रोमपादानं मित्रत्वानं प्रसन्न चित्तानं दशरथाचं पूजन केलं. दशरथ राजा आपला मित्र आहे असं ऋषिकुमाराला सांगितलं. तेव्हा ऋष्यशृंगानेही दशरथाचा आदर सत्कार केला. अशा प्रकारे आदर सत्कार झाल्यावर दशरथ राजा तेथे 7-8 दिवस राहिला. नंतर तो रोमपादाला म्हणाला, हे प्रजापालक नरेश, तुझी मुलगी शांता हिनं पतीसह माझ्या नगरात यावं, कारण तेथे माझे एक मोठं कार्य उपस्थित झालंय. ते ऐकून रोमपाद ठीक आहे असं म्हणाला. ऋष्यशृंगाला पाठवण्याचं ठरवून त्याला म्हणाला, विप्रवर्य, आपण शांतेबरोबर दशरथ महाराजाकडे जावं. ऋषिपुत्र तथास्तु असे म्हणाले आणि मी येतो असे त्याने दशरथाला म्हटले. उवाच वचनं विप्र गच्छत्वं सह भार्यया. ऋषिपुत्र प्रतिश्रुत्य तथेत्याह नृपं तदा. स नृपेणाभ्यनुज्ञात प्रययो सह भार्यया. तावन्योन्याञ्जलिं कृत्वा स्नेहात् संश्लिष्य चोरसा. ननन्दतुर्दशरथो रोमपादश्च वीर्यवान्. ततः सुरदमा पृच्छ प्रस्थितो रघुनन्दनः. पौरेषु प्रेषयामास दूतान् वै शीघ्रगामिनः. क्रियतां नगरं सर्वं क्षिप्रमेव स्वलङ्कृतं. धूपितं सिक्तं संमृष्टं पताकाभिलङ्कृतं. ततः प्ररष्टा पौरास्ते श्रुत्वा राजानमागतं. तथा चक्रुश्च ततः सर्वं राज्ञा यत् प्रेषितं तदा. ततः संकृतं राजा नगरं प्रविवेशः. शङ्खदुन्दुभिर्निर्हादै पुरस्कृत्वा द्विजर्षभं. ततः प्रमुदिताः सर्वे दृष्ट्वा वै नागरद्विजं. प्रवेश्यमानं सत्कृत्य नरेन्द्रेणेन्द्रकर्मणा. यथा दिवि सुरेन्द्रेण सहस्राक्षेण काश्यपम्. रोमपादाची अनुमती घेतली. ऋष्यशृंगाने पत्नीबरोबर अयोध्येसाठी प्रस्थान ठेवलं. त्यावेळी रोमपाद आणि दशरथ यांनी मित्रप्रेमाने परस्परांना आलिंगन दिलं. दशरथ राजा सपरिवार त्या राजाचा निरोप घेऊन तेथून निघाला. त्याने आपली शीघ्रगामी दूत पुढे पाठवले.
आणि पौरजनांना संदेश पण पाठवला. सगळं नगर सुशोभित करा, सर्वत्र सुगंध उधळा, नगराच्या मार्गावर सडा संमारण करा आणि साऱ्या नगरभर पताका आणि ध्वज फडकवा. ती वार्ता ऐकून पूरजन प्रसन्न झाले. ती ऐकली वार्ता आणि अयोध्यापुरीजन प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाज्ञेप्रमाणे सर्व नगर शृंगारलं. शंख, दुंदुबी इत्यादी वाद्यांच्या गजरामध्ये शंख दुंदुबीर निर्हादई राजाचे ऋष्यशृंगासह नगरीत आगमन झालं. त्या ऋषिकुमाराला पाहून त्या नागरिक फारच आनंदित झाले. तिथले राजा व ऋषिकुमार या दोघांचं नगरात असं स्वागत केलं गेलं. इंद्रसभेत कश्यपनंदन वामनाचाच जणू सत्कार झाला असं वाटायला लागलं. सुरेंद्रेन सहस्राक्षेन काश्यपम अंतःपुरं प्रवेशहीनं पूजां कृत्वा च शास्त्रतः कृतकृत्यं तदात्मानं मेने तस्योपवाहनात् अंतःपुराणि सर्वाणि शान्तां दृष्ट्वा तथा गतां स भारत्रा विशालाक्षीं प्रीत्यानन्दमुपागमन् पूज्यमाना तुताभिः सा राज्ञा चैव विशेषतः उवास तत्र सुखिता कंचित कालं सह द्विजा. प्रासादामध्ये ऋषिकुमाराला घेऊन जाऊन राजाने त्याचे व शांताचे शास्त्राप्रमाणे स्वागत केलं. यज्ञासाठी ऋष्यशृंग आला, त्यामुळे राजाला फार धन्यता वाटली. दीर्घलोचना शांताला पाहून आणि तिच्या पतीलाही पाहून अंतःपुरातील राण्यांना आणि स्त्रियांना खूप आनंद झाला. त्या राण्यांनी केलेलं स्वागत, दशरथाने केलेल्या दोघांचा मान स्वीकारून हे पती पत्नी काही काळपर्यंत अयोध्येमध्ये आनंदाने राहिले. इत्यार्षे श्रीमद रामायणे वाल्मिकी आदिकाव्ये बालकांडे 11 सर्गः. येथे श्री वाल्मिकी रचित आर्ष रामायण नामक आदिकाव्यातील बालकांडाचा सर्ग 11 समाप्त झाला. प्रभू रामचंद्रार्पणमस्तु. संकटकाळी धावून येईल कौसल्येचा राम. राम 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 नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तरला वनवास आले घरी भगवंत, तुम्ही आम्ही सर्व प्रवासी एकच आपुले गाव. पैल तीराला नेईल आपली रामप्रभूची नाव. नौकेच्या या नावाड्याला काय देऊ मी दाम. राम 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 कौसल्येचा राम. मुखी बनावे भावे तुम्ही राम राम राम. श्रीराम राम राम श्रीराम जय राम. संकटकाळी धावून येईल कौसल्येचा राम. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अथ 12 सर्गः. राज्ञ ऋषीन् प्रति यज्ञं कारयितुं प्रस्तावः. ऋषिभिः राजानं प्रति राज्ञा च अमात्यान् प्रति यज्ञसामग्री संभरणाय देशदानं. बालकांड सर्ग 12. दशरथ राजा ऋषींना यज्ञ करण्यासाठी विनंती करतो. ऋषीजन राजाला व मंत्रीगणांना यज्ञाची सिद्धकथा करायला सांगतात. तथा काले बहुतीथे कस्मिंश्चित्त समनोहरे वसंते समनो प्राप्ते राज्ञो यष्टुं मनोभवत. ततः प्रणम्य शिरसान्तं विप्रं देववर्णिनं यज्ञाय वरयामास संतानार्थे कुलस्य च. तथेति च स राजानमुवाच वसुधाधिपं संभारा संरयिन्तां हेतुरगश्च विमुच्यतां सरय्याश्चोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयतां. ततो ब्रवीन्द्रुभो वाक्यं ब्राह्मणान् वेदपारगान् सुमंत्रावाहयसि क्षिप्रमृत्विजो ब्रह्मवादिनः. नंतर काही काळाने एक शुभ समय प्राप्त झाला. वसंत ऋतूचं आगमन झालं. दशरथाने त्यावेळी यज्ञ आरंभ करण्याचा विचार केला. त्याने देवसदृश्य कांती असणाऱ्या त्या ऋष्यशृंगाला मस्तक लववून प्रणाम केला. त्याला पुत्रकामेश नामक यज्ञ करण्यासाठी नेमस्त केलं. ठीक आहे असं म्हणून ऋष्यशृंग म्हणाला, राजन, यज्ञाची सामग्री जमवण्याची आज्ञा द्यावी. यज्ञाचा अश्वसंचारासाठी पाठवा. शरयूच्या उत्तर तीरावर यज्ञासाठी भूमी तयार करावी. तेव्हा राजा वेदज्ञ ब्राह्मणांना बोलवा असं सुमंत्राला म्हणाला. सुयज्ञ वामदेव वशिष्ठ काश्यप जाबाले
अन्य श्रेष्ठ ब्राह्मणांना बोलावणे पाठवा. सुयज्ञम वामदेवंच जाबालीमथ काश्यपम पुरोहितं वसिष्ठंच चान्ये द्विजसत्तमः ततः सुमन्त्रस्त्वरितं गत्वा त्वरितविक्रमः समानयत् सतान् सर्वान् समस्तान् वेदपारगान् तान् पूजयित्वा धर्मात्मा राजा दशरथस्तथा धर्मार्थसहितं युक्तं श्लक्ष्णं वचनमब्रवीत्. मम तातप्यमानस्य पुत्रार्थे नास्ति वै सुखं पुत्रार्थे हयमेधेन यक्षामिति मितिर्मम तदहं यष्टुमिच्छामि हयमेधेन कर्मणा ऋषिपुत्रप्रभावेन कामान् प्राप्स्यामि चाप्यहं ततः साध्विति तद्वद्वाक्यं ब्राह्मणाः प्रत्यपूजयन्. तद्वाक्यम. तेव्हा सुमंत्रानं त्वरेने जाऊन अनेक वेदपारंगत ऋषींना बोलावून आणलं. त्यांचं पूजन करून तो धर्मशील दशरथ राजा त्यांना गोड व नम्र शब्दात म्हणाला, मी पुत्र संतती नसल्यामुळे उद्विग्न झालो आहे. पुत्रप्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ करण्याचं मी ठरवलंय. मी अश्वमेध यज्ञ करण्याचा संकल्प केला आहे. भांडक ऋषीपुत्र ऋष्यशृंगाच्या प्रभावाने माझी मनोकामना पूर्ण होईल असं मला वाटते. राजाचा भेद ऐकून वशिष्ठ प्रमुख ऋषींनी साधू साधू असे म्हणून राजाची प्रशंसा केली. वशिष्ठ प्रमुखा सर्वे पार्थिवस्य मुखाच्युतम ऋष्यशृंगपुरोगाश्च प्रत्युर्नृपतीं तदा संभाराः संप्रयन्तां ते तुरगस्य विमुच्यताम् सरय्वाश्चोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयतां सर्वथा प्राप्स्यसे पुत्रांश्च तुरोमीत विक्रमान् यस्य ते धार्मिकी बुद्धिरियं पुत्रार्थमागता ततः प्रीतो भवद्राजा श्रुत्वा तु द्विजभाषितम् अमात्यान् ब्रवीद्राजा हर्षेनिदं शुभाक्षरं गुरूणां वचनात् शीघ्रं संभाराः संरयन्तु मे समर्थाधिष्ठितश्चाश्व सोपाध्यायो विमुच्यतां. सर्व ऋषी राजाला म्हणाले, महाराज आता यज्ञाची सामग्री एकत्र करावी. यज्ञाचा अश्व पृथ्वीवर संचारार्थ सोडावा व शरयूच्या उत्तर तीरावर यज्ञभूमी सज्ज करावी. हे उचित होईल. तुला या यज्ञाचं फल म्हणून 4 पराक्रमी पुत्र होतील. कारण पुत्राच्या कामणीने तुझ्या मनामध्ये हा उत्तम धार्मिक संकल्प उत्पन्न झाला आहे. राजाला ते आशीर्वाद ऐकून फार आनंद झाला. त्याने त्याच भावनेने आपल्या मंत्र्यांना म्हटले की गुरुजनांच्या सूचनेनुसार यज्ञाची सामग्री लवकर जमवा. वीर सैनिकांच्या संरक्षणाखाली यज्ञीय अश्व सोडा. त्याच्यासोबत उपाध्याय पण पाठवा. सरय्याश्चोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयतां शान्तयश्चाभिवर्धन्तां यथाकल्पं यथाविधे शक्य कर्तुमयं यज्ञ सर्वेणापि महीक्षिता नापराधो भवेत् कष्टो यद्यस्मिन् क्रतुसत्तमे छिद्रं हि मृगयन्ते ते विद्वांसो ब्रह्मराक्षसाः विधिहीनश्च यज्ञस्य सत्यकर्ता विनश्यते तद् यथा विधिपूर्वं मे क्रतुरेष समाप्ते तथा विधानं क्रियतां समर्थकरणेष्व्यः तथेति च ततः सर्वे मंत्रिणः प्रत्यपूजयन् पार्थिवेन्द्रश्च तद्वाक्यं यथा ज्ञप्तं कुर्वत ततो विज्ञाः ततो द्विजास्ते धर्मज्ञ मस्तुवन् पार्थिव वर्षभम् अनुज्ञातास्ततः सर्वे पुनर्जग्मुर्यथागतं गतेषु तेषु विप्रेषु मन्त्रिणस्तान् नराधिप विसर्जयित्वा स्वं स्वेष्म प्रविविशे महामते. शरयूच्या उत्तर तीरावर यज्ञाची जागा निश्चित करावी. शांतिकर्म पुण्याहवाचन आदी सर्व विधी यथासांग करावेत. म्हणजे यज्ञात विघ्ने येणार नाहीत. या यज्ञामध्ये विघ्ने आली नाहीत तर सगळे राजे या यज्ञात सहभागी होतील. पण ब्रह्मराक्षस यज्ञात विघ्न आणण्यासाठी टपलेले असतात. विधिशून्य यज्ञाचा करता यजमान नष्ट होतो. तुम्ही हा यज्ञ निर्विघ्न पार पाडण्यास समर्थ आहात तरी सर्व विधी यथासांग करा. जशी आज्ञा असे म्हणून सर्व मंत्रीगणांनी दशरथाच्या इच्छेप्रमाणे यज्ञाची सर्व व्यवस्था केली. आणि नंतर जे ऋषी आले होते तेही दशरथाला अभिवादन करून त्याची प्रशंसा करून स्वस्थानी परत गेले. ऋषीजन गेल्यावर राजाने मंत्र्यांनाही निरोप दिला व तो स्वतःच्या महालात गेला. इतिहासे वाल्मिकीये श्रीमद रामायणे आदिकाव्ये बालकांडे 12 सर्गः. येथे श्री वाल्मिकी रचित अर्ष रामायण नामक आदिकाव्याच्या बालकांडातील सर्ग 12 समाप्त झाला. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.
श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय।